गुड मॉर्निंग मित्रांनो. जय श्रीराम, जय बजरंगबली, जय हनुमान, रामकृष्ण हरी. रक्षाबंधन काल झालं. मी म्हणलं की आज आपल्याला कुठंतरी जायचं आहे. आपल्याला कृषी महाविद्यालय पाणी कॉलेजला आज जाणार आहे. मी तिथं वक्तृत्व स्पर्धा आहे. स्पर्धेचं इथं सिलेक्शन होतं, पण मी सिलेक्शन काही दिलं नव्हतं. त्याच्यामुळे मॅडमनी मला ऑन द स्पॉटला ठेवलं आहे. भाषण थोडंफार येतं द्यायला, त्याच्यामुळे ऑन द स्पॉटला ठेवलं. जे टॉपिक दिले ते त्यात सगळ्यांचं झालं. त्यात गेलो असतो, पण त्यात सिलेक्शनला मी गेलोच नव्हतो, तयारी नव्हती केली. तर रात्री उशीर झाला आलतो. तर आत्ता आपण जाऊ. आता सरांनी किती आत्ता वाजलेत 5:30ला सरांनी बोलावलेलं, पण काय सर आता त्यांचा मेसेज आला आता परत सरांचा की 6 वाजेपर्यंत या. तर आपण पहिल्यांदा आज लवकर आलो आहे कुठल्या तरी गोष्टीला 5 मिनटं अगोदर, आणि आता 6पर्यंत. तर असू द्या, चालायचं. आता आली गाडी बसली त्याच्यात, पण सरच मला खूप वेगळं वाटतं. आता वाजले आहेत 6:20. सरांनी आपल्याला 5:30 वाजता बोलावले. तर सर आलेत, पुढं बसलेत सर. उशीर झाला आपल्याला भरपूर. गाडी जागा झाली एकदम झाले. तर आता आपण गेलो आहे. पण हे जर आम्ही उशीर झालो तर सर असू द्या, सर येत सर येते. तर सगळेजण प्रिपेअर करत आहेत. पण विषय असा आहे की माझं ऑन द स्पॉटला आहे, मला काय प्रिपेअर करते पण माझं नक्की नाही आहे. तर मी आपलं फिरायला चाललो आहे. जस्ट आपलंच फिरून येतो. जर आदित्य सर येणार आहेत ऑन द स्पॉट, पण जर त्यांनी नाही घेतलं तर मी येईल. आपल्यासोबत चैतन्य सर बसले, ते सुद्धा प्रिपेअर. आपण अकलूजमध्ये आता थांबलो आहे. तिथून अजून एक 7-8 किलोमीटर कॉलेज आहे. तिथं आपण नाश्ता करत आहोत. तर विषय असा आहे की आदित्य सर प्रॅक्टिस करत आहेत. थालीपीठ मागवलं आहे आम्ही सगळ्यांनी. तर नाश्ता पोट भरून करणार आहे. सर तिकडं बसले. सिनियर सगळ्या सरांबरोबर आपली ओळख आहे, त्यांच्याबरोबर बसले. बाबा हो सर, चांगला काढतो. तुम्हाला माहिती आहे नाही माझ्या आधीच त्या सरांनी थालीपीठ मागवलेलं आहे. तर आपण खात आहोत थालीपीठ. 400 रुपये दिले, त्यातले 100 आत्ताच संपलेत. बघू आता कसं नियोजन आहे. मॅडम अधिक पैशाची गरज आहे. इथं विषय झाला आहे, हिशोबचा विषय झाला आहे. सरांचा हिशोब काय लागा नाही. पाटील दोघं बघतायत. मित्रांनो, आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या कॉलेजची बिल्डिंग आहे. माझं तर काही काम नाही आहे, मी असं झालो आहे फुकटचं. फिरायला आलो, ट्रिप झाली. श्रीराम ॲग्रिकल्चरल अँड अलाइड कॉलेज पाणीवचं आहे हे. तर इथं आम्ही आता आलो, आम्ही रजिस्ट्रेशन करतोय. तर करू आपण रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो, आपण इनॉग्रेशन प्रोग्राममध्ये आलेलो आहोत. सगळ्यांनी इनॉग्रेशनसाठी बसलेले आहेत, सगळे आलेत. तर बघू आता आपल्याला चान्स आहे का नाही स्पर्धेचा. तर सिनियर जर मला म्हणले घे तर घेणार आहे. 52 दुपार झालेले आहे. माझं PC अलेक्झांडरला सरांनी नाव दिलं आहे, म्हणजे ऑन द स्पॉटला एकदा सकाळी 10-11 वाजता दिला आहे स्पॉट. टॉपिक 5-6 टॉपिक दिले ते, त्यातला मी सोशल मीडिया टॉपिक निवडला आहे. तर जेवलो नाही आत्ता, थोडंसं चिप्स खाल्लेत. तर आत्ता प्रॅक्टिस म्हणजे बघतोय कसं काय होईल. पहिल्यांदाच आलो आहे तर करतो. तर भावांनो, मित्रांनो, कॉम्पिटिशन झालेलं आहे. वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा. माझं जेवण झाल्यानंतर लगेच पहिलाच नंबर होता. मी 5 टॉपिक दिले ते आम्हाला. नैराश्य, डिप्रेशन, अजून तुम्हाला सांगतो मी सोशल मीडिया घेतलेला व भ्रष्टाचार, आणि अजून 2 होते. स्त्री, एक महिलावर काहीतरी होता आणि अजून एक होता. तर मी सोशल मीडिया घेतलेला. सोशल मीडिया हे काय श्राप की वरदान. टॉपिक खूप कॉम्पिटिशन खूप होतं. वाट लागलेली, थरारक कॉम्पिटिशन होतं. माझ्याकडं कॉन्फिडन्स होता, पण तेवढी जशी अशी भाषण म्हणजे एवढे असे पॉईंट लागतात, असे जे किंवा वाक्यरचना असते किंवा थॉट्स असतात की शिवरवाले शायरी वगैरे, असं जास्त पहिल्यांदा झालतो भाषण स्पर्धेत, पहिल्यांदाच भाग घेतला आहे. तर
तसं नव्हतं, पण कॉन्फिडन्स होता. मग जाऊ द्या, माहिती आहे 100% काय आपला नंबर येत नाही ही गॅरंटी आहे. कारण की एवढी तोड होती, मी तर मराठीमध्येच एवढी तोड होती की बस. इंग्लिशमध्ये होतीच, पण मराठीमध्ये आपली रिजनल लँग्वेज असल्यामुळे मराठीमध्ये खूप तोड होती. पण अनुभव आला काय कसं असतं, सुरुवात कशी करायची, एंड कसं असतं, मध्ये काय घ्यायचे पॉईंट्स. 10 मिनटाचं असतं, 8 मिनटं 8+2 असतं, 8 मिनटाला बेल 1 वाजते, त्यानंतर कन्क्लुजन देऊन संपवायचं असतं. तर अनुभव महत्त्वाचा होता. डेअरिंग केली ती यायची आलो. जे माझे असे यंगस्टर जे वगैरे बघतात ते असे करत जावा डेअरिंग, अनुभव येतो. काही प्रत्येक गोष्ट आपण आयुष्यात मला सांगू वाटलं म्हणून सांगतो आहे. प्राईजसाठी किंवा काहीतरी मिळण्यासाठी नसते, तर काही अनुभवसुद्धा गरजेचे आहेत. जरी तुम्हाला सतत त्याच गोष्टी करत असाल, जरी त्यात तुम्हाला काय बाबा प्राईज नसेल भेटतं, तरी करत राहा. पुढे जीवनात कधी ना कधी ह्याचा उपयोग होतोच. थोडं तरी आपल्या नॉलेज येतं, ज्ञान येतं कसं काय विषय असतो. तर एवढंच. तर आता झालं, आता उद्या मला ते रिझल्ट आहे. आज थोडीफार असतील ते उद्या घेतील. तर मी पाणीव कॉलेजला आहे. तर बघू आता अकलूजमध्ये मित्र आहे एक, फोन करतो त्याला, फिरेल त्यासोबत फिरू इकडं तिकडं. तर चलो. सगळ्यांची इथे वाट लागली, तर सगळेजण उतरवायला आईस्क्रीम खात आहेत. तुम्ही पण का शंभू मजा करा. नको शंभू लोड नको घेऊ. होत असतं असं बा. होत असते. आईस्क्रीम खायचं, चिड तुझ्यासोबत जो प्रकार झाला तो हारजीत असं नाही की पहिल्यांदा कोणासोबत झाला हारजीत होत राहते आईस्क्रीम. नाही, मी जाणार होतो आज पण नाही गेलो. मित्रांनो, आपण इथं शंकराच्या मंदिरामध्ये आलोय. अकलूजच्या जवळ आहे की काय माहित नाही. क्वालिटी वाटते, गाणं वगैरे लावले त्यांनी. बघू आता, सगळी गँग पुढं आहे, आपण चाललोय मागणं. खट नियोजन आहे, बघू शकता. अकलूज मोठी ग्रामपंचायत आहे. मला वाटतं एक डोंगर आहे आणि डोंगरावरती मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. गार्डन वगैरे पण आहे. इथं कशाचं मंदिर आहे, त्या तिथं पण एक आहे. तर घेऊ आता दर्शन. मामा आहेत आपल्याकडून, त्याच्यामुळे काय लोड नाही. शंभू बाबा